आयुष्य म्हटलं की संघर्ष हा असतोच. प्रत्येकाला आयुष्यात संघर्ष हा करावाच लागतो. मग तो जगण्यासाठी असो किंवा आनंदी राहण्यासाठी. प्रत्येकाच्या आयुष्यात छोटी मोठी संकटं येतच असतात, ज्यांचा सामना प्रत्येकाला करावा लागतो. अनेकदा आपल्याला स्वतःचा संघर्ष खूप मोठा वाटत असतो, पण काही लोक असेही असतात जे आयुष्यात कितीही संकट आली तरी हार मानत नाहीत. प्रत्येक संकटाला ते जिद्दीने सामोरे जातात आणि त्यातल्याच राणीताई पवार. अचानक आजारामुळे आलेले अपंगत्व, त्याचबरोबर जवळच्याच लोकांचं अकाली सोडून जाणं, इतकेच नाही आजाराने संपूर्ण शरीर साथ न देणं, या सगळ्या गोष्टी एखाद्या सामान्य स्त्रीसोबत झाल्या तर तिने नक्की काय करावं? अर्थातच जगण्याची आशा, इच्छा संपून जाईल. पण इतक्या मोठ्या वारंवार दुःखद गोष्टींचा आघात होऊन सुद्धा आपल्या दुःखाचा बाऊ न करता आयुष्याकडे सकारात्मकतेने बघणारी ही वाघीण म्हणजेच आपल्या राणीताई पवार. आपल्याकडे काय नाही यापेक्षा आपल्याकडे काय आहे याचाच त्यांनी विचार करून स्वतःचा ऑनलाईन बिझनेस सुरू केला आणि तो त्या यशस्वीरित्या चालवत आहे. जेव्हा इतर प्रत्येकजण म्हणतो की तुम्ही करू शकत नाही, तेव्हा दृढ निश्चय म्हणतो होय तुम्ही करू शकता, आणि हेच राणीताई पवार यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे. आपल्या ऑनलाईन बिझनेसमधून त्यांनी स्वतःसाठीच नव्हे तर आपल्या कुटुंबालाही खूप छान पद्धतीने साथ दिलेली आहे आणि त्यांचा हा संघर्षमय प्रवास आज आपण जाणून घेणार आहोत. काही जण कसं असतं, रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात. म्हणजे कोरोना नंतर पप्पा गेले आणि आता जरी आता माझ्या म्हणजे भाऊ तुम्हाला सांगितलं माझ्यापेक्षा लहान आहे, पण त्याचं नेहमी बोलणं असतं का तू अक्का तू नुसती बेडवर बसली तरी माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे. आणि हे एक वाक्यच मला जगण्याची खूप मोठी प्रेरणा देऊन जातं. काहीतरी करून वेगळं दाखवायचं, जे पप्पांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये केलंय, जे त्यांनी एवढं हे केलं होतं, तर आपण त्याच्या पुढे एक स्टेप, त्यांना पण ते कुठे असतील त्यांना ते समाधान लाभलं पाहिजे का आपण नसतानाही आपली मुलं काहीतरी करू शकतात. तशी आमचा हाताचा पाळ नाही. तिला एक मुलगी होती, ती जन्म दिला तिनं, पण समजा सायास माझं होत. खूप आमच्यासाठी कष्ट करायला पाहती आणि मी तिच्यासाठी रात्रंदिवस तिच्यासाठी जाग्यावर बसले. तिच्यासाठी लगेच उठते रात्रीची. ती रात्रात काही टायमाला झोपून देत नाही. तिच्या शरीराला कळलं की तिला कानावर गावता येत नाही का तिला पायला बावता येत नाही. वाची लाडकी होती. तर तुम्हाला पाल एवढं कर्ज पाणी आमच्या खूप झालं, पण तरी पोरीसाठी त्यांनी माघार घेत नव्हते. तुम्ही जर म्हणले ना तिथं न्या, तिथं पोर आम्ही नेणार. नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत माझ्या युट्यूब चॅनलवर. आणि मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला ओळख करून दिलेलीच आहे, आणि तरी सुद्धा आपण प्रत्यक्षात त्यांच्याकडनंच त्यांचा परिचय जाणून घेऊयात. माझं नाव राणी इंदोरे पवार, म्हणजे माझं माहेरचं नाव राणी इंदोरे आणि सासरी नाव राणी पवार, बट मी माहेरीच राहते. याच्या आधी काही व्हिडिओ केलेले आहे आणि सौ पुष्पांजली मराठे यांचा व्हिडिओ केला आणि त्यांच्याकडनं तुमच्याबद्दल माहिती मिळाली, आणि मी तर पर्सनली तुमच्याबद्दल खूप जाणून घेतलेलं आहे. आणि खरंच तुमचं व्यक्तिमत्व खूप सुंदर आहे. व्हिडिओच्या माध्यमातून फक्त मला समाजाला किंवा प्रेक्षकांना हे दाखवायचं आहे की एक व्यक्तिमत्व की असं ज्याच्यावरती वेळोवेळी काळाने खूप वेगळ्या प्रकारचे घाले घातलेले आहे आणि त्याला असं अगदी तोडण्याचा प्रयत्न केलाय, तरी सुद्धा त्याच्यातून एक वेगळं सामर्थ्य घेऊन आयुष्याकडे बघण्याचा जो तुमचा दृष्टिकोन आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे. आणि तोच मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला नक्की आवडेल. ती समस्या आहे की असा कोणता त्रास किंवा आजार आहे? मला म्हणजे मुळातच मी माझ्या आई वडिलांना खूप म्हणजे काय बोलतात नवस करून झालेले लग्नाच्या त्यांच्या 7-8 वर्षानंतर माझं म्हणजे त्यांनी खूप लाडाने म्हणजे त्यांनी लाड केले माझे सुरुवातीपासूनच. अगदी लहान असल्यापासूनच खूप लाडात होते. पण अचानकच मी जेव्हा 10 वर्षाची होते, म्हणजे 5वीला होते, त्यावेळेस अचानकच मला चालायला थोडासा प्रॉब्लेम येऊ लागला. म्हणजे तुम्ही जन्म एकदम नॉर्मल मुलांसारखा झाला. हो. शाळेतही तुम्ही जात होता? हो, शाळेत पण जात. आणि मग साधारणतः 4थी-5 असं काही आजार, ताप वगैरे असं काही? असं ताप वगैरे नाही. मी म्हणजे इथं पलीकडचे चांडोले आहे ना, जिथं आता तुम्ही उतरला होता, तिकडे एक
यात्रा होती आणि यात्रेनिमित्त माझी म्हणजे माझ्या काकींची बहीण राहते तिकडे, तर त्यांच्या सोबत मी त्यांच्या घरी गेलेली 2-3 दिवस पाहुणे म्हणून. आणि तिथं अचानकच त्यांच्या शेतावर गेले असताना बांधावरून पाय सटकला, निमित्त झालं आणि तेव्हापासून म्हणजे तो आजार मला हळूहळू समजायला लागला का मला चालायला थोडा प्रॉब्लेम व्हायला लागला. त्यानंतर खूप सारे डॉक्टर वगैरे केले, आई वडिलांनी खूपच केले. म्हणजे कोणी काही सांगितलं तरी म्हणजे आई वडील अशिक्षित होते. आई वडील आपल्या मुलासाठी खूप म्हणजे पॉझिटिव्ह असतात आणि त्यासाठी वाटेल ते कष्ट किंवा वाटेल ते प्रयत्न ते नक्कीच करतात, मी समजू शकते. पण असं साधारणतः डॉक्टरांकडे तुम्ही जेव्हा तपासणी केली तर मग या आजार किंवा या गोष्टीला काही नाव आहे का? आहे ना. म्हणजे सुरुवातीला जवळपास मी मला तरी वाटतंय म्हणजे 5वी ते 12वी पर्यंत माझ्या आजाराचं निदानच झालं नाही. अच्छा, बापरे, म्हणजे खूप मोठा काळ गेला. बरोबर. आणि माझ्या आजाराचं नाव आहे मस्क्युलर डिस्ट्रॉफी. म्हणजे जे आपल्या शरीरात जे मसल्स असतात ते वीक होत जातात हळूहळू. म्हणजे अशा प्रकारचा आजार म्हणजे आपले मसल्स वीक होत जातात आणि त्याचा परिणाम कुठेतरी आपल्याला आपल्या शरीरावर जाणवू लागतो. म्हणजे हा साधारणतः आजार कोणालाही होऊ शकतो. बरोबर. मग त्याचं निदान होतं किंवा त्याच्यावर औषध आहे की नाही? त्याच्यावरती औषधच नाही आतापर्यंत. खूप मोठे डॉक्टर्स केलेत, मोठे हॉस्पिटल केले, खूप काही म्हणजे देव ऋषींचं बघितलं. आई वडील अडाणी असल्यामुळे त्यांना असं वाटलं तिथं पडली मग काय हे असं असू शकतं. बरोबर. प्रॉब्लेम तसा जन्मताचा आहे पण समजलं नाही कोणाला घरी. म्हणजे पूर्णपणे नॉर्मलच होती. आणि त्यानंतर मग हळूहळू माझ्या स्टेप्स म्हणजे ह्या स्टेप्स एक स्टेप्स वाढत जाते. पण जसं वय वाढतं किंवा जसं टेन्शन वाढल्यामुळे मला जास्त त्रास. अच्छा, म्हणजे त्याच आजाराचा तुम्ही स्ट्रेस घेतल्यामुळे उलट जास्त त्याचा त्रास तुम्हाला होतो. बरोबर. मग शिक्षण मग कसं पूर्ण केलं? शिक्षण म्हणजे मी कसं केलं, माझं म्हणजे आपलं प्राथमिक शिक्षण आमच्या गावातच झालं इथं. त्यावेळेस तुम्ही नॉर्मली नॉर्मल नाही, मला चालायला प्रॉब्लेम येत होता. म्हणजे चालता कधी पडायची पण मी असं. पण येत होता प्रॉब्लेम, पण इतकं म्हणजे तरी पण मी त्याच्यातून करत होते एवढा. पण मग माझं शिक्षण प्लस डॉक्टर असं दोन्ही चालू होतं. आणि मग त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय बुद्रुक मध्ये झालं. आणि त्यानंतर कॉलेज मंचर अण्णासाहेब आवटेमध्ये झालं. म्हणजे जायला प्रॉब्लेम येत होता पण हळूहळू करत होते. म्हणजे मग खरंच कौतुकास्पद आहे की इतके सगळे प्रॉब्लेम असताना सुद्धा शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द ठेवून ते शिक्षण पूर्ण करणं पण खूप मोठी गोष्ट आहे. आणि मग शिक्षण पूर्ण होतं. पण मग प्रत्येक मुलीचं काही ना काही स्वप्न असतं आणि मग इतरांना बघितल्यानंतर मनामध्ये काही गोष्टी अशा येऊन जातात आणि त्रास देऊन जातात. म्हणजे खचणं किंवा त्रास होणं हे खूप लवकर सुरुवात झाली त्या सगळ्या गोष्टींची. आणि मग पुढच्या आयुष्यामध्ये फॅमिलीचा तुम्हाला म्हणजे कसा सपोर्ट राहिला याच्यामध्ये? सगळं माझी फॅमिली खूप छान आहे. आता तुम्ही तर आता बघितलं. खरंच म्हणजे मी तर बघितली पण तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. खरंच म्हणजे तुमचा जो आईचा सपोर्ट आहे आणि मी भाऊजाईलाही तुमच्या बघितलं. खरंच शक्यतो प्रत्येक घरात नाही बघायला मिळत आणि असा जर सपोर्ट सापडला तर खरंच ती एक प्रेरणा पण मिळून जाते. तर मग कॉलेज नंतर मग पुढे तुम्ही कसं केलं? कॉलेजच्या म्हणजे कसं आहे माझ्या आजाराबद्दल म्हणजे जरी डिटेक्ट समजलं होतं का हा आजार आहे पण त्यावेळी मला पण नॉलेज नव्हतं का पुढे काय होणार आहे, याने काय होतं. इतकं नॉलेज नसल्यामुळं माझं लग्न MA च्या फर्स्ट इयर मध्येच माझ्या पप्पांनी केलं. अच्छा, पण मग तेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम होता. पण मी माझी सगळी कामं त्यावेळेस स्वतः करत होते आणि जेवण पण बनवायची. मला म्हणजे कामाची पहिल्यापासूनच प्रचंड आवड होती. म्हणजे जेवण वगैरे बनवण्याचं, घरात सगळं काम मी म्हणजे अगदी नॉर्मल स्त्रिया जशा करतात ना अगदी तसं मी सगळं काम करायची घरातली. अच्छा, अगदी पहिल्यापासून. म्हणजे मी जवळपास मी 5वीला असल्यापासूनच स्वयंपाक बनवायची. अरे वा, छान. मला स्वयंपाकाची खूप आवड होती पहिल्यापासूनच. त्याच्यामुळे मी काम करतच होती. म्हणजे माझं जे आहे ते आईला मदत करायची. मग तुमचं लग्न MA ला असताना तुमचं लग्न झालं आणि मग लग्नानंतर मग असं वाटलं की आता वेगळा प्रवास सुरू होतोय कुठेतरी.
आणि मग जेव्हा माणूस पुढे जातं, मग तुमचं कसं म्हणजे लग्नानंतर कसं आयुष्य पुढे गेलं असं? लग्नानंतरचं आयुष्य खूप म्हणजे अवघडच आहे. म्हणजे अवघड नाही म्हणता येणार. ती पण लोक खूप छान आहेत, असं काही नाही. आता पण ते म्हणजे सपोर्टिव्ह आहेत, म्हणजे सासू सासरे दीर वगैरे. आणि त्यांनी पण खूप छान सपोर्ट केला. परंतु मला ज्यावेळेस मी प्रेग्नेंट राहिले त्यावेळेस एका वर्षातच म्हणजे हे झालं, मला मुलगी झाली एका वर्षानेच. आणि सगळं छान चालू होतं. जरी मला प्रॉब्लेम होता पण तिच्याकडे बघून मला खूप छान वाटलं. म्हणजे एक आता नवीन आशा आली ना जगण्याची, आता लग्नानंतर असं वाटलं. आणि आयुष्यात एक व्यक्ती आली आणि मूल म्हटलं की ते फार जवळचं असतं आणि मग आयुष्य जगायला आणखी प्रेरणा मिळते. तुम्ही थोड्याफार इमोशनल होताय, पण हरकत नाही. मला माहिती आहे तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात आणि मजबूतपणा आहे तुमचा, जो अगदी नॉर्मल आमच्यासारखी माणसं आहेत त्यांच्यात सुद्धा नाहीये. तर तुमचं इमोशनल होणं खरंच साहजिक आहे. तरी सुद्धा तुम्ही स्वतः हिंमत दाखवून ही गोष्ट शेअर करताय ती आमच्यासाठी खूप मोठी आहे. तर त्यासाठी मी खरंच तुमची आभारी आहे आणि खरंच जाणून घ्यायला आवडेल की नक्की काय प्रवासात आणि काय संघर्ष आणि कुठून सुरू झाला. तर मला तुमच्याकडनं असं कळालं की माझा जो आजार आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी आहे, हा तर संघर्ष होताच, पण त्यानंतर ज्या गोष्टी तुमच्या आयुष्यात आल्या तर तो खरा मोठा संघर्ष आहे माझ्या आयुष्यात. सगळं खूप छान चालू होतं. जरी मला त्रास होत होता तरी पण मला तो त्रास जाणवत नव्हता, कारण सोबत बाळ होतं माझं. आणि जसं जसं त्याचं शिक्षण, लहानपण, म्हणजे माझ्यापेक्षा माझ्या आईने तिची खूप जास्त काळजी घेतली. किंवा माझ्यापेक्षा जे म्हणतात ना, आईसारखं तिने सगळं तिचं केलं. जे मला करता येत नव्हतं पण तिने ते सगळं केलं तिचं. पण म्हणजे नंतर जेव्हा ती शाळेत जायला लागली, मग तिचा अभ्यास घेण्यात वगैरे माझा वेळ जायचा. मला तसा प्रॉब्लेम मग थोडा थोडा वाढतच गेला होता त्यावेळेस पण. पण मग प्रेग्नन्सी मध्ये किंवा बाळ होताना काही कॉम्प्लिकेशन्स आले का, म्हणजे प्रॉब्लेम तुम्हाला? नाही, तेव्हा नाही आले. पण म्हणजे त्यानंतर मला थोडासा प्रॉब्लेम माझा वाढला अजूनच. मला मी जे चालू फिरू शकत होते म्हणजे ज्या स्पीडने किंवा ज्या याने, ते थोडंसं कमी झालं. अच्छा. मग ते जसं म्हणजे नॉर्मली तुम्ही पकडून वगैरे चालायच्यात? नाही, तेव्हा मी नॉर्मल चालत होते, फक्त चालताना थोडंसं वाकडं पण चालायचं स्वतः. पण मग बाळाला जन्म दिल्यानंतर थोडंसं प्रॉब्लेम वाढला. अच्छा. मग चालण्याला पण तो त्रास लागल्यामुळे मग बाळाचं सगळं करणं हे आईवरती येऊन पडलं. बरोबर. आणि मग मुलगी जशी जशी मोठी होत जातात तसं तसं तुमच्याही गोष्टी वाढत गेल्या. आणि मग साधारणतः पुढे कसं, म्हणजे मुलीचं शिक्षण वगैरे? मुलगी तिला इथे शाळा म्हणजे इंग्लिश मिडियमला ती होती शाळेला. इथं माझे वडील खूप हे होते, त्यांनी सगळी तिची जबाबदारी म्हणजे तेच सर्व करत होते. आणि हुशार पण खूप होती, खूप म्हणजे खूपच ऑलराऊंडर होती. सगळ्या गोष्टींचं तिला जाणीव होती वयात. म्हणजे 5वी पर्यंत, 5वीला असतानाच तिचं असं झालं, तुम्हाला मी सांगितलं. बस म्हणजे सांगणं जीभ रेटत नाहीये किंवा होत नाहीये, आणि ताईंकडून ते ऐकणं, त्यांना सांगणं कितपत हे होतंय. कारण एका आईला स्वतःचं जेव्हा एक आशेचं किरण, जेव्हा तिचं मूल असतं आणि त्याचं गमवण्याचं दुःख किती मोठं असू शकतं हे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. पण तिचं हे जाणं तुमच्यासाठी खरंच खूप मोठा धक्का होता. पण नक्की हे कशामुळे झालं, म्हणजे हो. साहजिकच इमोशनल होणं किंवा आयुष्यामध्ये ऑलरेडी इतके सारे प्रॉब्लेम्स आणि इतक्या सगळे संकट असताना सुद्धा एक आशेचा कुठेतरी एक किरण असतो. आणि लग्नानंतर एका आईसाठी तिचं बाळ खूप मोठं सर्वस्व असतं आणि त्यानंतर काही आजाराच्या कारणाने त्या बाळाला गमवणं हा तर सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर किंवा आघात होता त्यांच्यावरती. आणि मग ते त्यांना आता सांगताना त्या गोष्टी अनावर होता ते, पण तरी सुद्धा त्या गोष्टीतून त्या कशा बाहेर पडल्या किंवा त्या गोष्टीला त्यांनी स्वतःला कसं सावरलं. मुलीचं असं म्हणजे साधारणतः आजारी पडल्यानंतर तुम्ही सगळा दवाखाना तिच्यासाठी केला असेल, खूप सारे प्रयत्न केले, पण असं कधी विचार नसेल केला की अशी काही गोष्ट होईल.
तर जसं की तुम्ही म्हणालात की मी जितकं तिच्यासाठी आई होते, तर माझ्या आई वडिलांनी सुद्धा अगदी तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं, तर त्यांना सुद्धा ही गोष्ट खूप जास्त दुःख देऊन गेली असेल की आमच्या मुलीच्या आयुष्यात ऑलरेडी इतके सारे प्रॉब्लेम असताना ही सुद्धा गोष्ट म्हणजे घडायला नको होती, पण ती घडली. पण मग त्यातनं बाहेर पडत असताना तुम्हाला फार त्रास झाला असेल. डेफिनेटली. हो, नक्कीच झाला असेल. तर मग त्यातनं तुम्ही कशा म्हणजे सावरलत कसं स्वतःला? त्रास तर अजूनही खूप होतोय, असं काही नाहीये, होत नाहीये. काय होतंय, समजा आता मी स्वतःच जाणून घेतलं, म्हणजे स्वतः ठरवलं का जसं मला त्रास होतो माझ्या मुलीच्या जाण्याचा, तसा माझ्या आई वडिलांना त्रास होतो मी जर व्यवस्थित नाही राहिले तर. त्यांनी अगदीच माझ्यासाठी अगदी लहानपणापासून काय नाही केलं हे मी पाहिलेलं आहे. काय काय केलंय, काय नाही केलं, माझ्या आजारपणासाठी त्यांनी काय काय केलंय. असंच म्हणजे मी तिचं असं झाल्यानंतर खूप शांत राहायची, खूप टेन्शन मध्ये राहायची, बोलायची नाही शक्यतो कोणाशी. आणि असंच अचानक 1 वर्षभर असंच चालू होतं. एक दिवस माझे पप्पा म्हणजे माझ्या सोबत येऊन रडले, बोलले तू जर असं केलं तर आम्ही कोणाकडे बघायचं, समजू शकतो का तुला खूप त्रास होत असेल. बरोबर. पण आम्हाला पण त्या गोष्टीचा खूप, तू जर अशी राहत असेल तर आम्हाला पण डोळ्यासमोर आम्ही ते बघून खूप त्रास होते. त्यांना पण खूप त्रास व्हायचा का मी असं शांत राहणं, माझं उदास राहणं, मला डिप्रेशन मध्ये त्यांना त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायचा. आणि ते एक दिवस अक्षरशः माझ्यासमोर रडले. आणि मग मी त्या दिवसापासून ठरवलं का बाबा जसं आपल्याला त्रास होतोय तसं त्यांना पण होतोय, तर मग आपण त्यांनी आपल्यासाठी एवढं केलंय तर मग आपण पण त्यांच्यासाठी थोडंसं त्यांचं ऐकलं पाहिजे, थोडंसं आपल्याला सावरलं पाहिजे. आणि मग मी तिथून पुढे सावरायला सुरुवात केली. त्यानंतर मग मला मोबाईल घेतला, म्हणजे अँड्रॉइड मोबाईल घेतला. तोपर्यंत माझ्याकडे मोबाईल होता पण साधा होता, कारण काहीच गरज वाटत नव्हती, कारण मुलीचं सगळं अभ्यास घेण्यात त्याच्यामध्ये वेळ जायचा. त्यानंतर वेळ जायला काहीच हे नव्हतं. मग त्यांनी मला मोबाईल घेऊन दिला. मग माझ्या भावाने मला सोशल मीडिया FB वगैरे ओपन करून दिला. आणि मग मी तिथं असंच बघत बसायची, टाइमपास करत बसायची, स्वतःला वेळ घालवण्यासाठी. आणि मग त्याच्यातूनच एक दिवस असंच FB ओपन करता करता मला बिझनेस बद्दल आयडिया समजली. अच्छा, म्हणजे जो तुम्ही आता ऑनलाईन बिझनेस करताय आणि ज्या पद्धतीने, तर ते तुम्हाला FB मुळे कळालं की तो एक अशा प्रकारचा बिझनेस आहे. हो. मग तुम्ही त्या लोकांशी कनेक्ट झाले. बरोबर. मग पहिले मी स्वतःसाठी ऑर्डर केलं, म्हटलं बघूया आपल्या. आणि मग असंच करता करता मग मी म्हणजे थोडंसं स्वतःला त्याच्यामध्ये जास्त वेळ असल्यामुळे त्याच्यामध्ये घालवत गेले. आणि मग समजलं काय असा बिझनेस आपण पण करू शकतो घरात बसून. अगदी बरोबर. म्हणजे कमीत कमी काय बोलतात, पैशांसाठी नाही पण आपलं कुठंतरी टेन्शन कमी होण्यासाठी, कुठंतरी वेळ घालवण्यासाठी त्या बिझनेसकडे वळायचं असं झालं. प्रत्येक स्त्रीला कमवणं हे तितकं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर तिची स्वतःची ओळख असणं तितकं गरजेचं आहे. पण मग इतक्या सगळ्या संघर्षातनं, इतक्या सगळ्या प्रॉब्लेम मधून तुम्ही स्वतःला बाहेर काढून ऑनलाईन बिझनेस रन करणं, म्हणजे ते चालवणं आणि ते देखील यशस्वीरित्या, मी तुमचे फीडबॅक पण बघितलेले आहेत, कस्टमरचे तुमचे रिव्ह्यूज सुद्धा बघितलेले आहेत आणि खूप छान पद्धतीचे असतात. पण मग साधारणतः कशा प्रकारचा बिझनेस करताय, म्हणजे तुम्ही काय सेल करता त्याच्यामध्ये? मी तसं म्हणजे सर्वच गोष्टी सेल करते ज्या सगळ्यांना गरजेच्या असतात, त्या ज्वेलरी, साडी, ड्रेस किंवा होम साठी ज्या ज्या गोष्टी लागतात त्या, म्हणजे सर्वच गोष्टी करतो. ऑल ओव्हर, म्हणजे जेवढ्या घरामध्ये गोष्टी लागतात किंवा स्त्रियांच्या बाबतीत सौंदर्य प्रसाधनं, साड्या वगैरे. आणि मग कसा रिस्पॉन्स मिळतो? आणि मग खूप प्रचंड रिस्पॉन्स आहे, म्हणजे अपेक्षापेक्षा पण खूप जास्त रिस्पॉन्स आहे. म्हणजे मला वाटलं पण नव्हतं का मी एवढं काय करू शकते. अगदी. पण खरंच म्हणजे खूप छान पद्धतीने चालू. आणि मग हा बिझनेस मुळे तुम्ही काही लोकांशी पण जोडले गेले, कनेक्ट झाले. आणि खरं तर त्यांच्यामुळेच मी आता काय बोलतात त्याला जगू शकते असं म्हणायला हरकत नाही. कारण माणसांमुळे खूप, म्हणजे बिझनेसमुळे मला खूप माणसं भेटली आणि त्या माणसांमुळे म्हणजे आता बघा बहुधा शेअर करू शकते. बऱ्याचदा असं म्हणतात की सोशल मीडियाचा वापर करणं तितकंसं योग्य नाहीये, सोशल मीडिया चुकीचं आहे. पण जर बघितलं तर त्याच्या दोन बाजू आहेत.
सोशल मीडियाचा योग्य वापर केला तर एखाद्याच्या आयुष्यामध्ये खूप चांगला बदल पण घडू शकतो. अगदी निराश असलेला माणूस वेगळ्या लेवलला त्याचं एक अस्तित्व निर्माण करू शकतो, चांगल्या लोकांशी जोडला जाऊ शकतो. फक्त ते आपल्या घेण्यावर आहे की आपण कसं घेतोय. तर मग हे सगळं करत असताना मग तुमच्या याच्यातनं उदरनिर्वाहासाठी पण तुम्ही कमवू लागले आणि तुमच्यामुळे अनेक बरेचशा लोक सुद्धा याच्याशी कनेक्ट झाले असतील. मग तुम्हाला काय वाटतं, तुमचा हा जो प्रवास आहे त्यातनं तुम्ही लोकांना काय सांगू इच्छिता? कसं आहे, म्हणजे आपण जर आपलं दुःख कवटाळून बसलो तर ते आयुष्यभर आपल्यासोबत, तसं दुःख आपल्या सोबतच आहे, नाही असं नाही. पण जर त्याला कवटाळून बसलो तर आपण काहीच करू शकत नाही. पण जर त्याच्यातून थोडंसं बाहेर पडलो आणि जर आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आपण यश मिळवू शकतं. आणि जर आपल्या कामामध्ये सातत्य असेल तर यश नक्कीच मिळतं. मी स्वतःला सावरायला सुरुवात केली आणि त्यानंतर अचानक कोरोना आला आणि कोरोनामध्ये सगळं होत्याचं नव्हतं होऊन गेलं. म्हणजे माझे वडील आणि म्हणजे अगदी काही त्रास नसताना अगदी म्हणजे 8-10 दिवसातच त्यांचं म्हणजे असे होते आणि असे नाहीसे झाले. माझ्या वडिलांबरोबर माझे 2 चुलते पण अजून म्हणजे ऍट अ टाइम 4 दिवसात माझे 3 म्हणजे सख्खे भाऊ, तुम्ही बातमी पण कधी ऐकली असेल टीव्हीवर वगैरे त्यावेळेस, 4 दिवसात 3 सख्ख्या भावांचा हे झालं कोरोनामध्ये मृत्यू. आणि माझ्यासाठी तर ती खूप मोठी म्हणजे खूपच अगदी मुलीचं जाणं, त्यानंतर लगेचच 2 वर्षांमध्ये वडिलांचं जाणं आणि चुलते त्याच्या म्हणजे एक फॅमिली पूर्णपणे अशी डिस्ट्रॉय होताना तुम्ही समोर बघितली. खरंच म्हणजे अवघड होतं त्यातनं बाहेर पडणं. पण मला माहित होतं, कारण तुम्हाला तर माहिती, मी आणि माझा भाऊ आम्ही 2 जण आहेत आणि आई वडिलांना पण खूप नवस करून झालेलो आहोत. आणि त्या वडिलांचं जाणं म्हणजे आणि त्यात मी सगळ्या घरात मोठी होती. मला समजत होतं का आपण जर खचून गेलो तर आपलं घर पण हे होणार आहे, त्यापेक्षा आपणच थोडंसं स्टेबल स्वतःला ठेवलं पाहिजे. आणि मग मी त्यानंतर माझा बिझनेस अजून जोराने करायला सुरुवात केली, कारण त्यावेळेस ती खूप गरजेची गोष्ट होती. कारण फायनान्शियली पण थोडं झालेलं होतं, कारण एक कर्ता पुरुष घरातला जातो अचानक गेल्यानंतर त्या घरावरती किती मोठं संकट असतं. बरोबर, खूप मोठं म्हणजे फायनान्शियली पण खूप आम्ही त्यावेळेस खूपच आमची पण म्हणजे क्रिटिकल परिस्थिती होती. आणि आता ज्या घरात आपण व्हिडिओ बनवतोय त्या घराचं त्यावेळेस काम चालू होतं. बापरे, म्हणजे सगळीकडनं तुमच्या बाजूने संकटच होती त्यावेळेस. आणि मग मी स्वतःच ठरवलं, स्वतःला मोटिवेट केलं का आपण उभं राहायला पाहिजे, आपण स्वतःच काहीतरी केलं पाहिजे. कमीत कमी आपण जर म्हणजे स्ट्रॉंग राहिलो तर आपल्या घरातले पण स्ट्रॉंग राहणार आहेत. बरोबर, हा विचार केला. आणि कसं होतं, माझा भाऊ लहान असल्यामुळं आणि म्हणजे दोघंच असल्यामुळं आई वडिलांनी त्याला खूप असं जबाबदारीची जाणीव कधी करून नाही दिली, कारण त्याला जबाबदारी घेणे म्हणजे काय हेच समजत नव्हतं. वडील खंबीरपणे पुढे होते. आणि मग असं आम्ही दोघांनी आम्ही ठरवलं का नाही, आपल्याला हे करायचंच आणि करून दाखवायचंच. कारण त्यावेळेस जी लोक रोज घरी येत होती ती पण यायची बंद झाली. आणि अशा वेळेस जेव्हा आपण असतो ना तेव्हा आपलेच आपली साथ सोडून जातो. तोही अनुभव तुम्हाला त्याच्यामध्ये आला असेल. पण मग जेव्हा आपणच आपल्यासाठी उभं राहतो त्यावेळेस मग खरं तर कोणाची गरज पडत नाही. खरंच म्हणजे कौतुकास्पद आहे हा सगळा प्रवास. आणि आता तुम्हाला काय वाटतं की जो तुम्ही बिझनेस करताय आणि छान पद्धतीने तो चालू आहे, पण जेव्हा आपण पुढे पुढे जातो तर आपलंही स्वप्न किंवा त्याच्याकडनं अपेक्षा वाढत जातं, तर तुम्हाला काय वाटतं या बिझनेस मधून तुमची काय अपेक्षा आणि ती पुढे कशी? बिझनेसने तर खरं सांगू का, बिझनेस हा फक्त माझ्यासाठी बिझनेस नाही. ओके, हे माझ्यासाठी माझं आयुष्य म्हणजे जगायचं कसं याने मला शिकवलंय बिझनेस. बरोबर, खूप 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 पॉझिटिव्ह गोष्टी मी याच्यामधून शिकले. चांगले वाईट खूप. लोकांना पण म्हणजे बिझनेस मध्ये एक उदाहरण सांगते मी तुम्हाला. म्हणजे माझ्या खूप सारे कस्टमर आहेत तर त्यांना माहित नाही, प्रत्येकालाच आपण आपली गोष्ट सांगत. अजूनही मला माझ्या खूप पण आहे ठराविक लोक का त्यांना मी माझं दुःख शेअर करते. आणि दुःख शेअर केल्याने पण म्हणजे आपल्याला दिलासा मिळतो आणि समोरच्याकडनं काही सोल्युशन पण मिळतं. आणि तसंच मग माझ्या आयुष्यात म्हणजे असंच एक आले का
म्हणजे कस्टमरच होती माझी, ती बोलली मला का तुमच्या म्हणजे मला ती तिचे प्रॉब्लेम सांगत होती का मला असं होतं, मला तसं होतं, माझे मिस्टर असे, माझे सासू अशी, माझे तसं असं, म्हणजे असं सगळं सांगायची. आणि मग तिचं सर्व ऐकून घेतलं मी आणि मग मी तिला माझं दुःख सांगितलं. तर तेव्हा तिला कळालं का आपल्यापेक्षा यांचं दुःख खूप मोठं आहे, तर हे करू शकतात तर आपण का नाही करू शकत. अगदीच बरोबर. मग मी विचार केला जर आपल्यामुळं कोणाला प्रेरणा भेटत असेल तर आपण करायला काहीच प्रॉब्लेम नाही. मग आपण म्हणजे माझ्यात अजून पॉझिटिव्हिटी वाढत गेली. म्हणजे उलट तुम्हाला तुमचं दुःख उलट आणखी कमी वाटू लागलं. बरोबर. आणि मी खरं तर म्हणजे जेव्हा आम्ही हॉस्पिटलमध्ये असायची, मी महिना हॉस्पिटलमध्ये काढलेले, तर मग मी असा विचार करायची, म्हणजे तेव्हा नव्हतं मला काही समजत, पण आता जेव्हा समजायला लागलं जास्त चांगलं, तर तेव्हा कळायला लागलं का आपण त्यांच्यापेक्षा खूप चांगले, आपण बोलू शकतो, आपण करू शकतो, आपल्याला मोबाईल चालवता येतो, आपण ह्या गोष्टी तरी करू शकतो, काहींना हे पण नाही करता येत. नाही, खरंच आहे. आणि तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं की आमच्यासारखी जी नॉर्मल माणसं धडधाकट अगदी पण छोट्या छोट्या गोष्टी लावून धरतात, टेन्शन घेतात, अगदी आत्महत्येचे प्रयत्न करतात, डिप्रेशन मध्ये जातात. खरं तर आयुष्याकडे असं बघितलं नाही पाहिजे आणि खूप सकारात्मकतेने बघितलं पाहिजे. तुमच्या या आयुष्यात असे बऱ्याचदा तुम्हाला वाटलं असेल ना की खूपदा येतात विचार, येत नाही असं नाही, येतात, पण काय होतं आपण आपलं लक्ष मग दुसरीकडे डायव्हर्ट केलं, आपण आपल्या कामात डायव्हर्ट केलं का ऑटोमॅटिकली ते निघून जातं आणि परत आपण आपल्या कामाला जोशाने सुरुवात करतो. नक्कीच. म्हणजे दुःखाला तुम्ही अजिबात कवटाळून नाही बसत. जसं की आता तुम्ही जो बिझनेस करताय, ऑनलाईन बिझनेस करताय, अशा प्रकारचे बरेचसे लोक ऑनलाईन बिझनेस करतात. बऱ्याचदा असे अनुभव येतात की चांगले वाईट अनुभव येतात, कधी कधी आपण म्हणतो की फ्रॉडही होतो. पण तुमचा मोठो असा आहे किंवा तुमचं उद्दिष्ट असं आहे की आपल्या बिझनेस मधून कोणाची फसवणूक नाही झाली पाहिजे किंवा कुठली गोष्ट लोकांपर्यंत चुकीची नाही गेली पाहिजे. तर याची कसं म्हणजे तुमच्या बिझनेस मध्ये म्हणजे तुम्ही स्वतः हे करताय की कुठल्या एजन्सीशी तुम्ही कनेक्ट आहात? मॅन्युफॅक्चरिंगशी कनेक्टेड, म्हणजे जे मॅन्युफॅक्चरर करतात ना प्रोडक्ट त्यांच्याशी कनेक्टेड आहे. डिरेक्टली तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट असतात आणि मग त्यांच्या थ्रू कस्टमरला पार्सल जातात. आणि मग तुम्ही कस्टमर कशा पद्धतीने मिळवता हे? सोशल मीडियाचा जास्त उपयोग झाला मला याच्यामध्ये. सुरुवातीला मी FB वरती जेव्हा नवीन होते तेव्हा FB वरती खूप सारे ग्रुप असतात बघा, तर त्याच्यावरती मी माझे पोस्ट करायची, म्हणजे बिझनेसची जे काही माझे प्रोडक्ट आहेत ते शेअर करायचे आणि तिथे माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला, मग ते मला व्हॉट्सअपला मेसेज करायचे, विचारायचे प्रोडक्ट बद्दल आणि कोणाला पाहिजे मग नंबर सेव्ह व्हायचे. असे करून समजा आता तुम्ही माझं एखादं प्रोडक्ट घेतलं, तुम्हाला आवडलं, तर तुम्ही तुमच्या बहिणीला रेफरन्सनी खूप जास्त प्रमाणात बिझनेस. पण मग आता ती ऑर्डर प्लेस करणं, मग ती तिथपर्यंत त्या कस्टमरांपर्यंत पोहोचणं, ह्या गोष्टी तुम्ही कशा शिकलात? म्हणजे स्वतःच मोबाईल वापरून, म्हणजे थोडस काय बोलतात त्याला, मग ज्यांचे प्रोडक्ट आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करणं, बोलणं करणं. आणि मग कसं असतं, क्वालिटी प्रोडक्ट आपण जेव्हा देतो किंवा चांगल्या गोष्टी कस्टमरांपर्यंत पोहोचवतो तर तसा रिस्पॉन्स पण येतो. तर तुम्ही कशी म्हणजे त्याच्यातनं कशी काळजी घेता की कस्टमर पर्यंत की रिअलच गेलं पाहिजे? मी शक्यतो काय करते, समजा आता माझ्याकडे खूप सारे मॅन्युफॅक्चरर आहेत, परंतु काही म्हणजे मला वाटलं का एखाद्या वेळेस त्यांचं प्रोडक्ट नाही छान आहे तर त्या प्रोडक्ट आपण शेअरच नाही करायचे. जे चांगले आहेत त्यांचे परत रिपीट करायचे. ओके. म्हणजे तुम्ही पहिली शहानिशा करता कुठलं प्रोडक्ट योग्य आहे आणि माझ्या कस्टमर पर्यंत ते योग्यच पोहोचलं पाहिजे, कोणाची फसवणूक नको व्हायला, हे मी जास्त हे करते, फोकस करते. बरोबर. जिद्द असेल ना तर तुम्ही काही करू शकता, अशक्य असं काहीच नाही, फक्त करायला पाहिजे. बरोबर, अगदीच. म्हणजे आता बऱ्याचशा स्त्रिया म्हणतात आम्हाला कामच नाही, आम्हाला काम भेटत नाही, पण घरी बसून तुम्ही ऑनलाईन बिझनेस स्वतःचा रन करू शकता. तुमच्या जर्नीतून खरंच खूप जाणून घ्यायला मिळालं, ऐकण्यासाठी आणि सांगण्यासाठी खूप इमोशनल होतं, तरी सुद्धा खूप धाडस दाखवून तुम्ही बोललात, त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि तुम्हाला कसं वाटलं म्हणजे स्वतःला व्यक्त होताना? खूप छान वाटलं. अजूनपर्यंत मी असं कधी व्यक्त झाले नव्हते, पण कसं असतं ना, दुःख आहे
दुःख कसं असतं म्हणजे कोणाला सांगितलं पाहिजे कोणाला नाही हे पण आपल्याला समजलं. कारण काही जण कसं असतं रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगतात. अगदीच अगदीच तुमचे विचार पण खूप गोड आहेत आणि तुमच्या आई वडिलांनी तुमचं जे राणी नाव ठेवलंय ना खरंच खूप योग्य आहे. कारण तुम्ही स्वतःच्या साम्राज्याच्या खरंच राणी आहात आणि ते नावाला साजेसं असं कामगिरी करणं ही खरंच वाखाणण्याची गोष्ट आहे. खरंय, अगदी खरंय. माझ्या फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि फॅमिलीमध्ये मी काय बोलतात त्याला मोठी आहे सगळ्यांमध्ये. तर निर्णय घ्यायचे अधिकार पण माझ्याकडे असतात. त्याच्यामुळे काय होतं आपण जरी काही करत नसलो असं म्हणजे वाटत असलं तरी आपल्याकडे ती म्हणजे ती त्यांनी मला निर्णय दिली. त्याच्यामधून पण मी मोटिवेट होत असते कारण आपल्याकडे ही क्षमता आहे तर आपण म्हणजे त्यांना माहिती आहे हिच्याकडे ही क्षमता आहे तर ते मला ती म्हणजे हे दिली ना त्यांनी तर ते खूप म्हणजे त्याच्यामधून पण आपण अधिकार मिळाले की माणसाला काही गोष्टींची म्हणजे त्याला अजून प्रेरणा मिळते. घरामध्ये तुम्हाला तो मान सन्मान दिलाय. मुळात सुरुवात घरातून होत असते की ते आपण आपल्याला कसं मान सन्मान देतोय घरातले कसे देतात तसं जग दुनिया देत असते. पण शक्यतो अपेक्षा आपण आपल्या घरातल्यांतूनच करत असतो. तेवढ्याच बाबतीत मी लकी आहे. हो ना, खूप लकी आहेत. मी बघितलं तुमच्या घरातल्यांशीही भेटले बोलले खूप छान वाटलं. आता कसं म्हणजे कोरोना नंतर पप्पा गेले आणि आता जरी आता माझ्या म्हणजे भाऊ तुम्हाला सांगितलं माझ्यापेक्षा लहान आहे पण त्याचं नेहमी बोलणं असतं का तू अक्का तू नुसती बेडवर बसली तरी माझ्यासाठी खूप मोठा आधार आहे आणि हे एक वाक्यच मला जगण्याची खूप मोठी प्रेरणा देऊन जातं. असा भाऊ असणं पण खरंच नशीबवान आहात तुम्ही. तरी म्हणजे हे जे काम पूर्ण राहिलंय ते पूर्ण करायचं पण काहीतरी करून वेगळं दाखवायचं. जे पप्पांनी जे त्यांच्या आयुष्यामध्ये केलंय जे त्यांनी एवढं हे केलं होतं तर आपण त्याच्या पुढे एक स्टेप त्यांना पण ते कुठे असले त्यांना ते समाधान लाभलं पाहिजे का आपण नसतानाही आपली मुलं काहीतरी करू शकतात. नक्कीच ही गोष्ट आम्ही मनाशी दोघांनीही ठरवली होती आणि त्या दृष्टीने आम्ही दोघांनीही तसे प्रयत्न केले. मी माझ्या बिझनेसमध्ये खूप कष्ट घेतले आणि त्याने पण त्याच्या बिझनेसमध्ये घेतले आणि एक एक रुपया जुळवून आम्ही म्हणजे आजपर्यंत आणि काय बोलतात त्याला खरंच समाधान लवकर आम्ही त्या सिच्युएशन मधून त्या याच्यामधून बाहेर पडलो. त्याचं समाधान तुमच्या चेहऱ्यावर दिसतंय मला. खरंच म्हणजे घेण्यासारखं खूप काय आणि किती आणि काय बोलावं मला स्वतःला समजेना. पण जितकं काही बोललंय ना त्याच्यातनं खूप काही गोष्टी घेण्यासारख्या तुमच्याकडनं. उलट मी माझ्या प्रेक्षकांना किंवा जे पण काही व्हिडिओ बघतायत त्यांना सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे याच्यातनं की तुम्ही सुद्धा राणीताईंसारखं तुमच्या आयुष्यामध्ये जर कधी असे प्रसंग येऊन गेला तर न खचून जाता गोष्टी करू शकता. आणि त्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नक्कीच देईल. त्यांच्या बिझनेसमध्ये तुम्हाला त्यांच्याशी जाणून किंवा त्यांच्याशी जॉईन व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला नक्कीच देईल आणि नक्कीच तुम्ही त्यांच्याशी जाणून घ्या. आणि पर्सनली जेव्हा आपण त्या व्यक्तीशी बोलतो किंवा त्याचं काम जाणून घेतो तेव्हा आणखी छान वाटतं. खरंच राणीताई तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. तुमचे मनापासून खूप आभार. धन्यवाद. भेट तर खूप छान झाली पण विशेष आवडलेली गोष्ट म्हणजे जेव्हा माझ्या निघण्याची वेळ झाली तेव्हा त्या स्वतः आणि त्यांची आई मला मेन रोड पर्यंत सोडवायला आल्या. कारण चांडवली सारख्या ग्रामीण भागात त्या राहत असल्यामुळे इकडे फार गाड्यांची सोय नाहीये म्हणून मेन रोड पर्यंत त्या मला सोडवायला आल्या. त्यामुळे मला खूप छान वाटलं. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आणखी नवीन संघर्षमय प्रवास आपण जाणून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.